गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या रेगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा पोतेपल्ली गावालगतच्या जंगलात कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या इसमांवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत एकूण 2,24,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुणाल इंगळे व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून सापळा रचला। तपासणी दरम्यान काही इसम कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळताना आढळून आले। सदर कारवाई दरम्यान रोख रक्कम, कोंबड्या व इतर जुगारासाठी वापरण्यात येणारा साहित्य असा एकूण 2,24,100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू असून जुगारासारख्या अनैतिक व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। न्यूज एक्सप्रेससाठी हरेंद्र मडावी यांची बातमी।